श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी महाशिवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। भीमाशंकर मंदिरामध्ये मध्यरात्री शासकीय पूजा संपन्न झाली आहे। महाशिवरात्री निमित्त भीमाशंकर मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। या ठिकाणी संपूर्ण भीमाशंकर मंदिर असेल, भीमाशंकर मंदिराचा गाभारा आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आला आहे। त्याचबरोबर मंदिराला आकर्षक अशी लाईटची सजावट करण्यात आली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून व देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल झाले आहेत। त्याचबरोबर शिवाचा जयघोष करत, बम बम भोलेचा जयघोष करत हे सर्व भाविक या ठिकाणी ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत आहेत। आपल्या सोबत आहेत मंदिराचे पुजारी। काय सांगाल, महाशिवरात्र साजरी होतीये आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर 2025 महाशिवरात्र, आज महाशिवरात्रीला दर्शनाचा ओघ चालू आहे। प्रतिवर्षी हा महाशिवरात्राचा ओघ असतोच। श्री क्षेत्र भीमाशंकर हे द्वादश ज्योतिर्लिंगापैकी आहे। महाशिवरात्र हे म्हणजे हा काही एकच ज्योतिर्लिंग किंवा शिवलिंगावर किंवा होतो असा नाही, ज्या ठिकाणीच होतो असं नाही आहे। संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्या ठिकाणी शिवलिंग असेल, ते खेडोपाडी असो, मंदिर असो, गाव असो, वाडी असो, कुठेही असो, शिवमंदिर असेल, ज्या ठिकाणी 5 माणसं रोज दर्शन करणे असतील तिथं 500 माणसं करतात, तिथं 5000 करतात, तिथं 50,000 करतात। त्याप्रमाणे आज इथंही लाखो लोकांनी यात्रेची दर्शनाला सुरुवात केलेली आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान हे द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी महाशिवरात्र 2025साठी संपूर्ण देवस्थान आणि प्रशासन यांच्यातर्फे संपूर्ण इथे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानच्या वतीने 4 नंबर पार्किंगपासून जी काही व्यवस्था केलेली आहे, तुमच्या क्रेनपासून ती पाण्याच्यापासून समजा शौचालय आहेत, ज्या काही सुविधा करण्यात आलेल्या आहेत, बोर्ड लावलेले आहेत, संपूर्ण रस्त्यांनी जे काही बॅरिकेटिंग केलेलं आहे, देवापर्यंत मंदिरापर्यंत बॅरिकेडिंग केलेलं आहे। इथे 3 ठिकाणी व्यवस्था दर्शनाची आहे। ऑल लोकांना येणारा एक पब्लिकला दर्शन आहे। त्याचप्रमाणे 5 दर्शन ठेवलेलं आहे। 5 दर्शनाची लाईन वेगळी आहे। त्याचप्रमाणे मुखदर्शन, म्हणजे एवढ्या माणसांना किती म्हटलं तरी लाखो यात्री आहे, किती 24 तास जरी मंदिर उघडं राहिलं तरी आमच्या इथे कमीत कमी 35,000 ते 40,000 माणूस दर्शन करू शकतं। याच्यापेक्षा जास्ती माणूस दर्शन करू शकत नाही। तेव्हा येणारा माणूस जे आहे दर्शन करते या 3ही प्रकारे दर्शन करतात। अशा प्रकारे प्रशासन आणि संस्थांच्या वतीने संपूर्ण व्यवस्था ठेवलेली आहे। आज सिक्युरिटी काही नाही म्हटलं तरी आम्ही 100 सिक्युरिटींची व्यवस्था आहे। महाद्वारापासून ते पायऱ्यापर्यंत खाली मंदिरापर्यंत संपूर्ण सिक्युरिटी व्यवस्था आहे। पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जागोजागी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। शुद्धीकरण पाणी पिण्याच्या 2 ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। अशा प्रमाणे संपूर्ण लोकांच्या सुखसोयी करता जास्तीत जास्त जे प्रयत्न करून आम्हाला सोय करता आलेली आहे। खरं तर प्रशासनाने पण आणि संस्थांनी जे अशी तयारी केली आहे त्याचा लाभ इथं भाविकांना होतोय। भीमाशंकर देवस्थान आहे, या देवस्थानची काय महती आहे, काय आख्यायिका आहे? महती तर असं आहे की ज्योतिर्लिंग हे द्वादश ज्योतिर्लिंगापैकी आहे, ज्याला डाकिन्याम भीमशंकर म्हणतात। त्रिपुरासुराचा या ठिकाणी संहार झालेला आहे। शंकराने त्रिपुरासुराला वरदान दिलं होतं, स्त्री पुरुष मारणार नाही। असुर रूपाने त्रास देऊ लागल्यामुळे शंकराने पुन्हा अर्धनारीश्वर रूप घेऊन कार्तिक शुद्ध पौर्णिमे दिवशी भीमरूपामध्ये त्रिपुरासुराचा संहार केला। भीमरूपात मारलं आणि अंगातून जे घामाच्या धाराला त्या घामाला भगवंतांनी आशीर्वाद दिला की भीमरथी या नावाने वाईल, म्हणून भीमगंगा या ठिकाणी वाहू लागलेली आहे। आणि भीमरूपात मारल्यामुळे भीमशंकर आणि डाकिनी त्रिपुरासुराची पत्नी होती, म्हणून शंकराने तिला आशीर्वाद दिला की तुझ्या पतीला मी दुरुपयोग करायला लागला, तो राक्षस आला म्हणून त्याला अमरपद दिलेलं पुरं करू शकलो नाही, परंतु तुमच्या पत्नीला मोक्ष मिळेल आणि क्षेत्र तुमच्या नावाने प्रसिद्ध होईल। या क्षेत्राला डाकिनी क्षेत्र म्हणतात। भीमा नदी आणि शंकराचं नाव म्हणून डाकिन्याम भीमशंकरम असं म्हणलेलं आहे। हे संपूर्ण जंगल आमच्या इथे सदाहरित आहे, अभयारण्य आहे। समुद्र सपाटीवरून 4000 फूट उंचीवरती आहे आणि अभयारण्य असल्यामुळे या ठिकाणी सुखसोयी देण्याकरता बऱ्याच अडचणी येत आहेत। पुढे मागे असण्या भगवंता त्याची सोय करील, लोकांच्या व्यवस्थेकरता काही ना काही ते मार्ग निघेल आणि व्यवस्था होईल अशी भगवंताला प्रार्थना करतो। खरं तर श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी असणारा भीमाशंकराचं ज्योतिर्लिंग हे अर्धनारी नटेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याचमुळे येथे वर्षभर भाविकांचा ओघ असतो। तर आज महाशिवरात्रीनिमित्त लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त भीमाशंकराचं दर्शन घेत आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, श्री क्षेत्र भीमाशंकर।